नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, बांधकाम सुरू असलेल्या घराचा ताबा वेळेत मिळेल याची कुठलीही हमी नसते. अनेक प्रकरणांमध्ये खरेदीदारांनी आगाऊ रक्कम भरूनही बिल्डर दिलेल्या वेळेत घर देण्यास टाळाटाळ करतात. अशाच प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित बिल्डरला कठोर शब्दात फटकारलंय. घराचा ताबा देण्यात वेळेची मर्यादा पाळली नाही तर बिल्डर खरेदीदारांची रक्कम अमर्याद काळासाठी स्वतःजवळ अडवून ठेवू शकत नाहीत, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. मुंबईच्या नाहूर येथील इन्फिनिटी प्रकल्पातील सदनिका उशिरा दिल्यानं महारेरानं 2018 साली दिलेल्या व्याजाचा परतावा आदेश देण्याचे कायम ठेवलेले आहेत. या प्रकल्पातील खरेदीदारांना 1 फेब्रुवारी 2014 पासून ताबा मिळेपर्यंत वार्षिक 10% व्याज दरानं व्याज देण्याच्या महारेराच्या आदेशाला डेव्हलपरनं 2010 मध्ये आवाहन दिलं होतं. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी हे सर्व अपील फेटाळत असताना विकासकावरती दंड देखील आकारलाय. 2 अपीलांसाठी प्रत्येकी 1 लाख तर उर्वरित 8 अपीलांसाठी प्रत्येकी 10,000 रुपये ही रक्कम 4 आठवड्यांमध्ये नेहरू पोर्ट प्राधिकरणाकडे जमा करण्याचेही आदेश देण्यात आलेत. 2005 ते 2007 दरम्यान सदनिका नोंदणी केलेल्या या खरेदीदारांना 2008 ते 10 दरम्यान ताबा मिळेल असं आश्वासन दिलं गेलं, परंतु प्रत्यक्षात 2 दशकं उलटूनही घरं मिळाली नाहीत. खरेदीदारांचे पैसे घेऊन दिलेल्या वेळेत घर न देणाऱ्या विकासकाच्या भरोशावरती ग्राहकांना सोडता येणार नाही असं नमूद करत न्यायालयानं मागच्या 12 वर्षांच्या विलंबासाठी 10% दरानं व्याज देण्याचे आदेश दिलेत. या निर्णयामुळे फ्लॅट धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महारेराच्या कलम 18 नुसार ठरलेल्या मुदतीमध्ये घराचा ताबा न दिल्यास विकासकावरती कायदेशीर जबाबदारी येते. विलंबाच्या प्रत्येक महिन्यासाठी खरेदीदाराला व्याज देणं बंधनकारक असतं. हे व्याज करारामध्ये नमूद केलेल्या किंवा महारेरानं निश्चित केलेल्या दरानं आकारलं जातं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इथून पुढे जर तुम्हाला फ्लॅटचा ताबा उशिरा मिळाला तर खरेदीदारांना दर महिन्यात 10% व्याज दरानं व्याज हे द्यावं लागणार आहे. तर मग मित्रांनो, हायकोर्टाच्या या निर्णयानं मोठमोठ्या बिल्डरांना चांगलाच दणका बसलेला आहे. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.